गोव्यात गोमांसावर कायद्यानं बंदी घातली तर इथलं सरकार एका दिवसात कोसळेल, असा इशारा आसाम विधानसभेतील विरोधी पक्षाचे आमदार हाफिज रफिकुल इस्लाम यांनी 5 नोव्हेंबर रोजी दिलाय। आसामच्या भाजप सरकारनं राज्यात गोमांसावर पूर्णपणे बंदी घातली। यावर राष्ट्रीय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना आमदार इस्लाम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। यामध्ये इस्लाम म्हणतात, भाजपचं गोव्यातील सरकार गोमांसावर बंदी घालू शकत नाही, कारण तिथे तसं केल्यास त्यांचं सरकार एका दिवसातच पडेल। ईशान्येकडील प्रत्येक राज्यात भाजपचे स्वबळावरील सरकार आहे किंवा ते मित्र पक्षाच्या सहकार्यानं सरकार चालवत आहेत। ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये गोमांस खाल्लं जातं किंवा ते खाण्यास परवानगी दिली जाते। तिथं कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीयेत। भाजप तिथे अशी पावलं उचलत नाही, परंतु आसाममध्ये असं का करतायत? आसाममध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, अल्पसंख्याक तसंच आदिवासी लोकांच्या अनेक समस्या असून त्या समस्यांवर चर्चा व्हायला हवी। कोणाच्या घरात काय शिजणार, कोण काय खाणार आणि कोण काय घेणार आणि कोण कसला वेश धारण करणार, या मुद्द्यावर सरकार चर्चा करू शकत नाही। हा मंत्रिमंडळाचा विषय नाही। आसामच्या जनतेनं नेत्यांच्या अशा वक्तव्यात अडकू नये। आसामच्या लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, चांगलं शिक्षण मिळत नाही, आरोग्याच्या सुविधा चांगल्या नाहीत। या मुद्द्यावर भाजप सरकारनं भर द्यायला हवा, अशी प्रतिक्रिया हाफिज इस्लाम यांनी दिली आहे। दरम्यान ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी 15 ऑक्टोबर रोजी गोव्यात येऊन कुंडईच्या तपोभूमीवर गौध्वजाची स्थापना केली आहे। यावेळी त्यांनी गोव्यात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याची मागणी सरकारकडे केली होती। त्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते अमृत महोत्सवी सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा उपस्थित होते। त्यांनी देखील गोव्यात गायीला गोमातेचा दर्जा मिळावा अशी विनंती सरकारला केली होती। एकंदरीत गोव्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्रातही कायद्यानं गोहत्या बंदी करण्यात आली। गोमांसाची अवैध वाहतूक करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे आसाम विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यानं केलेल्या विधानावर गोव्यात नवी चर्चा सुरू झाली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।